मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये फराळ बनवत असते, पण तिचं लक्षच नसतं. त्यावेळी कल्पना पटकन पुढे जाते आणि तिला विचारते, अगं सायली, काय चाललंय तुझं? लक्ष कुठे आहे नेमकं? कारण हा रवा करपून चाललाय बघ पार. असं म्हटल्याबरोबरच सायली आता लगेच तो गॅस बंद करते आणि म्हणते, सॉरी हा आई. तेव्हा कसला विचार करती तू एवढा? अगं, तुझ्यामध्ये आणि अर्जुनमध्ये पुन्हा काही झालंय का? तेव्हा सायली म्हणते, नाही, असं काहीही झालेलं नाही, पण मी मधुभाऊंचा विचार करतीये. हा कल्पना म्हणते, अगं मधुभाऊंची केस आता अर्जुन लढतोय ना, तू काय एवढं टेन्शन घेतेस? आणि कसं असतं ना सायली बाळा, अगं या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतोच. हां, पण माझी पूर्णपणे खात्री आहे हां, अर्जुन ही केस 100% जिंकणार म्हणजे जिंकणारच. तेव्हा सायली नुसती कल्पनाकडे पाहतच राहते. पुढे कल्पना म्हणू लागते की आता बघ ना, तुमच्या त्या आश्रमाच्या जागी तो स्टे सुद्धा माझ्या अर्जुननेच आणला ना. सायली म्हणते, माझा देवी आईवर पूर्णपणे विश्वास आहे, कारण तिने एक दार जरी बंद केलं असेल ना, तरीही दुसरं दार नक्कीच उघडते. तेव्हा विमल विचारते, वहिनी, अहो बेदाणे कुठे ठेवले आहेत? मग सायलीच म्हणते, बेदाण्याचं आणि पिस्त्याचं सारण मी बनवते विमलताई. म्हणून ती लगेच कामाला देखील लागते. पुढे आता कल्पना म्हणते, सायली, अर्जुनला त्या सारणामध्ये पिस्ते खूप आवडतात, जास्त घाल हा. मग आता सायली हो असं म्हणते. इकडे कोर्टात सर्वजण आता सायली सोडून आलेले असतात. मधुभाऊंना देखील आता पोलीस तेथे घेऊन येतात. मधुभाऊंची नजर फक्त सायलीला शोधत असते. पुढे थोडं गेल्यानंतर अर्जुन विचारतो, मधुभाऊ तुम्ही कसे आहात? मधुभाऊ म्हणतात, मी बरा आहे, परंतु सायली कुठे दिसत नाही. मग आता अर्जुन म्हणतो, ती एका कामात अडकली, ती नाही येऊ शकत. पुढे मधुभाऊ म्हणतात, पण तिचा चेहरा पाहिल्याशिवाय सगळं काही ठीक आहे ना असं वाटतच नाही. अर्जुन विश्वासाने सांगतो, खात्रीने सांगतो की आज अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही चांगलंच घडणार आहे. इकडे महिपत, साक्षी काहीतरी डिस्कस करत असतात, तर रविराज आणि प्रिया हे कोर्टामध्ये उपस्थित असतात. काही वेळानंतर आता जज साहेब हे तेथे येतात आणि कामकाजाला सुरुवात करायला सांगतात. तेव्हा अर्जुन आता उठतो आणि म्हणतो, माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या बेलसाठी आज मी अप्लाय केलंय. असं म्हणून तो सर्व रिपोर्ट आता जज साहेबांना दाखवतो. पुढे अर्जुन मधुभाऊंबद्दल सांगू लागतो की तुम्ही बघू शकताय, त्यांची जेलमधील वागणूक ही किती डिसेंट आणि शिस्तीत आहे. त्यांनी कुठलाही कुणाला त्रास दिला नाही आणि कोणता कायदासुद्धा मोडलेला नाहीये. पुढे तो सांगू लागतो, जो माणूस जेलमध्ये एवढा चांगला वागतो त्याच्यापासून समाजाला कोणताही धोका नसतो. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांची बेल मंजूर करावी. तेव्हा ॲडव्होकेट पवार लगेच आता ऑब्जेक्शन घेतात. पुढे येत आपलं स्टेटमेंट आता लगेच जज साहेबांना देऊ लागतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना असं का वाटतंय की त्यांच्या क्लायंटला एवढ्या सहज बेल मिळू शकेल म्हणून? अहो, मधुकर पाटलांवर पाकीटमारीचा किंवा सिग्नल तोडल्याचा गुन्हा नाहीये. त्यांच्यावर एक खुनाचा गुन्हा आहे आणि एक खुनी फक्त जेलमध्ये चांगला वागला म्हणून एका वर्षातच बाहेर येऊ शकला असता, तर लोकांचा या न्यायव्यवस्थेवर विश्वास तरी कसा उरेल? आता ॲडव्होकेट पवारांनी हे अशी मतं मांडल्यानंतर इकडे महिपत आणि त्याचबरोबर साक्षी दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात, कारण त्यांना आनंद झालेला असतो की काहीही झालं तरी आज मधुकर पाटील काही सुटत नाहीत. पुढे अर्जुन रागातच म्हणतो की तुम्ही मधुकर पाटलांना अजिबात खुनी म्हणू शकत नाही. ते ॲडव्होकेट पाटील आता असं म्हणतात की तुम्ही असंही म्हणू शकत नाही ना की मधुकर पाटील हे कितीही चांगले वागले तरीही त्यांना जामीन मिळू शकत नाही, इतका गंभीर आरोप त्यांनी केलाय. तेव्हा या दोघांमध्येच आता जुमते की काय हे पाहता जज साहेब ऑब्जेक्शन घेतात. पुढे आता ॲडव्होकेट पवार हा आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि मग अर्जुन जज साहेबांना सांगतो की मी फक्त एकाच पुराव्या आधारे म्हणत नाहीये की त्यांना बेल द्या म्हणून. माझ्याकडे असे काही पुरावे आहेत ना, त्यामुळे असं सिद्ध होतंय की माझे क्लायंट मधुकर पाटील यांनी खून केला आहे याचे चान्सेस खरंच खूप कमी आहेत. तेव्हा इकडे साक्षी आणि महिपतला टेन्शन येतं. आता अर्जुनने असे कोणते पुरावे शोधले असतील जेणेकरून मधुभाऊंनी हे केलंच नाही हे सत्य अर्जुन समोर आले? तर प्रिया आणि नागराजची सुद्धा आता चांगलीच बोलती बंद होते. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. पुढे अर्जुन सांगू लागतो की युअर ऑनर, की आपली न्यायव्यवस्था फक्त क्रिमिनलला शिक्षा देत नाही, चांगल्या मार्गावर चालण्यासाठी मदत सुद्धा करते.
तेव्हा सर्वजण आता अर्जुनकडे पाहू लागतात. पुढे अर्जुन मधुभाऊंची बाजू कोर्टासमोर मांडतो की त्यांनी 1.5 वर्ष दाखवून दिलंय की ते किती चांगलं वागू शकतात, कारण त्यांच्यावरचा खुनाचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये मिलॉर्ड. तरीही ते अजूनही कुठली शिक्षा नक्की भोगतायत. अर्जुनने आता चांगलाच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. मधुभाऊ देखील वेगळ्याच आशेने आता अर्जुनकडे पाहतात, कारण आता 1-1.5 वर्ष झालं तरीही मधुभाऊंवरचा गुन्हा सिद्ध झालेला नसतो आणि ते कोणत्या कारणासाठी नक्की जेलमध्ये आहेत हाच प्रश्न अर्जुन आता कोर्टाला करत असतो. इकडे रविराज आता म्हणतो, अर्जुन जर असाच आर्ग्युमेंट करत राहिला ना तर कोर्टाला बेल मान्यही करावीच लागेल, असं आता तो प्रियाला जेव्हा सांगतो तेव्हा प्रिया मात्र प्रचंड घाबरते. तिला काहीही कळत नाही आता काय करावं. प्रिया आता मनात म्हणते की अरे ये बाबा, तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर शाप तरी देऊ नको असा, कारण मधुभाऊ जर बेलवर सुटले तर खूप खऱ्या गोष्टी या बाहेर येऊ शकतात. पुढे आता इकडे अर्जुन म्हणतो, मला आता कोर्टामध्ये एक प्रॅक्टिकल दाखवायचंय, मला फक्त तुमची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब त्याला परमिशन देतात. तेव्हा आता 3 माणसंही पुढे येतात. त्यावेळी आता अर्जुननेच त्यांना तेथे बोलवलेलं असतं, जेणेकरून तो सगळं काही अगदी प्रॅक्टिकल करून दाखवेल या विचाराने. चैतन्य मोबाईलमध्ये काहीतरी पाहतो आणि मोबाईल घेऊन आता तो बाहेर जातो. अर्जुन कोर्टामध्ये सांगू लागतो की कशाप्रकारे हे सगळं काही घडलं असेल. तेव्हा पुढे आता तो म्हणतो, ही जी 3 माणसं आहेत ना मिलॉर्ड, ती 3 माणसं असं समजा की जेव्हा विलासचा खून झाला ना तेव्हा तेथे उपस्थित होती. एक म्हणजे मधुकर पाटील, दुसरा म्हणजे विलास आणि तिसरी म्हणजे साक्षी शिखरे. तेव्हा ॲडव्होकेट पवार लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की कसं आहे ना मिलॉर्ड, हे पहा, खुनाच्या वेळी फक्त तेथे 2 व्यक्ती होत्या आणि तिसरी व्यक्ती होती ना ती आय विटनेस होती, ते म्हणजे प्रिया मधुकर, आणि ती तेथे लपलेली होती. त्यामुळे साक्षी शिखरे यांचा संबंधच येत नाहीये. जज साहेब ॲडव्होकेट पवारांवर लगेच ऑब्जेक्शन घेतात, तर पवार गप्प बसतो. मग नंतर आता जज साहेब अर्जुनला म्हणतात, तुम्ही तुमच्या या प्रॅक्टिकलसाठी फक्त 2च व्यक्ती घेऊ शकता. तेव्हा अर्जुनला हा कोर्टाचा निर्णय मान्य होतो. पुढे आता अर्जुन हा एका पेटीमधून 2 पिस्तूल काढतो आणि म्हणतो, जज साहेब माझ्याकडे 2 पिस्तूल आहेत, ते नकली आहेत, परंतु त्यांची साईज आणि वेट हे खऱ्या पिस्तूल एवढेच आहेत. एक व्यक्ती त्यातला उजव्या हाताचा असतो आणि दुसरा व्यक्ती हा डाव्या हाताचा, म्हणजे एक व्यक्ती हा डावखुरा असतो. अर्जुन आता डायरेक्ट कोर्टाला प्रॅक्टिकलच करून दाखवतो. जेव्हा जो उजव्या हाताचा व्यक्ती पिस्तूल धरायचा असतो ना तेव्हा तो उजव्या हातानेच पुढच्यावर ती गन रोखेल, तशी डाव्या हाताने तो रोखू शकतच नाही, कारण त्याच्या डाव्या हातामध्ये एवढा जोरच नसेल की तो ते ट्रिगर दाबू शकेल म्हणून. आणि सेम डावखुरा म्हणजे डाव्या हाताचा माणूस हा डाव्या हातानेच पिस्तूल चालवेल. अर्जुन ज्या प्रकारे सांगतो ना ते सगळं काही तेथे प्रॅक्टिकल करून दाखवण्यात येतं. विलासच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मिलॉर्ड की विलासवर चालवलेली गोळी ही उजव्या हाताने चालवली गेली होती आणि मधुभाऊंच्या उजव्या हातात एवढा जोरच नाहीये की ती कोणतीही जड वस्तू हे उजव्या हातात धरू शकतात किंवा हे ट्रिगर असं उजव्या हाताने चालवू शकतात. तेव्हा जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात जज साहेब ते सगळे काही अगदी नोट करून ठेवत असतात. तर आता मधुभाऊ हे डावखोरे आहेत हे समजताच इकडे साक्षी आणि महिपत दोघेही खूपच घाबरतात. अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करून दाखवतो की उजव्या हातामध्ये एवढा जोरच नाही आहे की ते ट्रिगर दाबू शकतील म्हणून, असं म्हणून तो त्या माणसांकडून आता त्या पिस्तूल घेतो आणि त्यांना तेथून जायला सांगतो. याचाच अर्थ मिलॉर्ड मधुभाऊ हे विलासवर गोळीत झाडू शकत नव्हते. मग आता असं अर्जुनने म्हटल्याबरोबरच इकडे ॲडव्होकेट पवार हे लगेच ऑब्जेक्शन घेतात. हे लगेच आपलं स्टेटमेंट मांडू लागतात की कसं आहे ना मिलॉर्ड की ह्या सगळ्या थेरी आहेत, जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत ना तोपर्यंत त्या थेरीजला काहीही अर्थ नाहीये. त्यामुळे अर्जुन सुभेदार इथे बसलेल्या लोकांसाठी ही करमणुकीची नाटकं करूच नका तुम्ही, कारण या नाटकांनी तुमच्या अशिलाला अजिबात बेल मिळू शकतच नाही. अर्जुन न घाबरता न डगमगता आता लगेच जज साहेबांना सांगू लागतो, मधुभाऊंच्या उजव्या हातात जोरच नाहीये हे कुठल्याही साध्या मेडिकल टेस्टने समजूच शकतं मिलॉर्ड, त्यामुळे ही फक्त थेरी नाहीये ॲडव्होकेट पवार. पुढे आता अर्जुन म्हणतो की माझा दुसरा पॉईंट आहे मिलॉर्ड, ज्या पिस्तुलाने
विलासवर गोळी झाडली गेली होती. ते पिस्तुलाचं अजिबात कुठेही लायसन्स नव्हतं, नोंद सुद्धा नव्हती आणि त्यावर कुठलाही सिरियल नंबर नव्हताच. म्हणजेच तो पिस्तूल इलिगल होता मिलॉर्ड. म्हणजेच माझे क्लायंट मधुकर पाटील यांचा कुठल्याही क्रिमिनलशी काहीही संबंध नाहीये, असं अर्जुन कोर्टाला स्पष्टपणे सांगतो. मग मिलॉर्ड, असं स्वच्छ बॅकग्राऊंड असलेला माणूस असं इलिगल पिस्तूल का बाळगेल? आणि मेन मुद्दा म्हणजे ते पिस्तूल ते कुठून आणतील? मधुभाऊ नुसते अर्जुनकडे पाहतच राहतात, कारण त्याने खूप छान प्रकारे आपली बाजू कोर्टामध्ये मांडलेली असते. पुढे आता ॲडव्होकेट पवार अर्जुनवर आक्षेप घेत म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, हे पहा, एखाद्याने गुन्हा केला नाही, एखाद्याने कुणाचा खून केला नाही म्हटल्यावर तो कधी करणारच नाही असंही नाही आहे ना. शिवाय इकडे प्रिया मधुकर यांनी स्टेटमेंटसुद्धा दिलं होतं की मधुकर पाटलांचे खूप काळे धंदे आहेत, फक्त ते पकडले गेले नाहीत एवढंच. त्याचवेळी आता अर्जुन हा म्हणतो, ही तुमची थेरी आहे ॲडव्होकेट पवार, त्याने काही सिद्ध होत नाही आहे. मग आता फक्त मधुकर पाटलांचेच ठसे त्या पिस्तुलावर सापडले होते, बाकी कुणाचे नाही, असं आता लगेच ॲडव्होकेट पवार अर्जुनला क्रॉस करत म्हणतात. तेव्हा आता मात्र मधुभाऊ खूपच टेन्शनमध्ये येतात. इकडे चैतन्य हा आता कसलं तरी लेटर अर्जुनकडे घेऊन येतो. तेव्हा मात्र अर्जुन देखील त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो. इकडे आता सर्वांना टेन्शन आलेलं असतं, म्हणजे प्रिया, त्याचबरोबर साक्षी आणि महिपतला देखील. नक्की काय आणलं असेल या चैतन्याने आता? इकडे नागराज मात्र मनात खूपच खुश असतो, कारण अर्जुनचं प्रत्येक वाक्य हा ॲडव्होकेट पाटील हाणून पाडतोय, आज काय या पाटलाला बेल मिळत नाही असं त्याच्या मनात असतं. पुढे आता अर्जुन ते सगळं लेटर वाचतो आणि जरा गालात हसतो. जज साहेबांना सांगू लागतो, युअर ऑनर, एखादा माणूस क्रिमिनल नाहीये ही थेअरी असू शकते, मी मान्य पण करतो, आणि एखादा माणूस क्रिमिनल आहे हे त्याच्या पोलीस रेकॉर्डवरून सहज सिद्ध सुद्धा करू शकता येतं. ही विलासची क्राईम हिस्ट्री आहे मिलॉर्ड, यावरून तुम्हाला समजेलच की विलास हा किती टोकाचा क्रिमिनल होता ते. हे ऐकताच आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो. मग पुढे आता जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व काही जज साहेब नोट करून घेत असतात. पुढे अर्जुन म्हणतो की एका क्रिमिनलसाठी विलास हा 20 वर्ष जेलमध्ये होता आणि मग त्यानंतरच तो पुढचं सगळं काही करण्यासाठी आश्रमामध्ये आला. आणि माझा तिसरा पॉईंट, विलासवर ज्या पिस्तूलने गोळी झाडली गेली होती ते पिस्तूल विलासच्या अंगाला चिकटलेलं होतं, म्हणजे अगदी जवळ होतं. आणि इतक्या जवळून कधीही खून होऊ शकत नाही मिलॉर्ड, कारण समोरचा व्यक्ती कधीही अटॅक सुद्धा करू शकतो. आता अर्जुन कोर्टामध्ये जे काही मुद्दे मांडत असतो ते सर्व व्हॅलिड असतात, त्यामुळे जज साहेबही गप्प बसतात. अर्जुन सांगतो, एवढ्या जवळून फक्त सुसाईड अटेम्प्ट होऊ शकतो, पण मर्डर नाही. आता अर्जुन शेवटचा मुद्दा मांडतो आणि ॲडव्होकेट पवारांना विचारतो, काय तुम्हीच म्हणाला होतात ना की माझे क्लायंट हे मधुकर पाटील यांच्याच हाताचे ठसे त्या पिस्तुलावर होते, बरोबर ना? मग आता ॲडव्होकेट पवार उठतात आणि म्हणतात, ऑफकोर्स, तसं पोलीस रेकॉर्ड सुद्धा आहे. तेव्हा अर्जुन आता लगेच जज साहेबांना सांगू लागतो, पोलीस आणि त्याचबरोबर प्रिया मधुकरची अशी साक्ष आहे की जेव्हा त्यांच्यामध्ये झटापट झाली त्या झटापटीमध्ये विलास मधुकर पाटलांच्या हातातून पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत होता. मग तुम्हीच सांगा, पिस्तुलावर विलासच्या हातांचे ठसे सुद्धा असायला हवे होते, पण नाही, त्या पिस्तुलावर फक्त माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्याच हाताचे ठसे होते. ते कसे काय? आता असं अर्जुनने म्हटल्याबरोबरच मधुभाऊ हे अर्जुनकडे पाहतच राहतात आणि मग मात्र इकडे सर्वांनाच टेन्शन येतं, म्हणजे साक्षी, महिपत आणि प्रिया यांच्या कपाळावर आठ्याच येतात आणि घामाघूम होतात. इकडे प्रिया पूर्णपणे घाबरते, कारण आता खूपच घाबरते, कारण ते पिस्तूल प्रियाने नंतर हातात घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या सगळ्यावर जे ठसे प्रियाने हे पुसून टाकलेले असतात, त्यामुळे ते ठसे त्या पिस्तुलावरून गायब झालेले असतात आणि हे सगळं प्रियाला आठवतं आणि ती घाबरते. अर्जुन पुढे सांगतो, जेव्हा ते ठसे पुसले गेले ना त्याच वेळी नेमकं मधुकर पाटील हे बेशुद्ध होते आणि विलास तर मेला होता. आणि प्रिया मधुकरचं असं म्हणणं आहे की त्या खोलीत आल्याच नव्हत्या, दाराच्या पाठीमागून सगळं काही लपून बघत होत्या. मग ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती कोण होती मिलॉर्ड? म्हणजेच त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती होती मिलॉर्ड.
आणि कशावरून ती व्यक्ती साक्षी शिखरे नसेल असं अर्जुन तिच्याकडे बोट करत म्हणतो. साक्षी आता प्रचंड घाबरते. मग आता ती रागातच अर्जुनकडे जेव्हा पाहू लागते त्याच वेळी आता ॲडव्होकेट पवार उठतात आणि म्हणतात त्या खोलीत तिसरी व्यक्ती होती आणि ही साक्षी शिखरे असेल हे कशावरून? अजूनही यांनी हे सिद्ध करून दाखवलेलंच नाहीये. पुढे आता अर्जुन म्हणतो म्हणजे त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती होती म्हणजे तिने पिस्तोलावरचे ठसे पुसले आणि मग मधुभाऊ बेशुद्ध असताना त्यांचे ठसे त्यावर उमटवले. हे आता तुम्ही पण कबूल करताय ॲडव्होकेट पवार, बरोबर ना? आता असं जेव्हा अर्जुन पवारांना म्हणतो तेव्हा पवार देखील एकदम गप्पा बसून जातात आणि काहीही बोलत नाही. इकडे मात्र रविराज हसतो कारण त्याला माहीत असतं अर्जुनने बरोबर सगळा गेम फिरवला आहे आणि मधुभाऊ कशा प्रकारे निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवलेला आहे. इकडे मधुभाऊंना देखील आनंद होतो की बरोबर ॲडव्होकेट पवारांना अर्जुनने म्हणजे माझ्या जावयाने कात्रीत पकडलं. पुढे आता अर्जुन म्हणतो सो माझे सर्व पॉइंट कन्सिडर करून माझे अशील मधुकर पाटील यांना तुम्ही बेल मिळवून द्यावी अशी तो अगदी नम्रतेने कोर्टाला विनंती करतो. इकडे साक्षी आणि त्याचबरोबर महिपत हे दोघेही खूप घाबरतात. दुसरीकडे सायली ही अजूनही विचार करत असते फक्त मधुभाऊंचा. मग आता कल्पना तेथे जाते आणि विचारते सायली अगं काय चाललंय बाळा तुझं? तू अजूनही मधुभाऊंचा विचार करतेस का? मग आता ती म्हणते हो अहो तुम्हाला सांगू काही मला खरंच मधुभाऊंची खूप आठवण येते कारण जेव्हा मी आश्रमात असायचे ना तेव्हा आम्ही सर्वजण मिळून फराळ बनवायचं आणि आमच्याकडे तेव्हा फटाके आणि त्याचबरोबर कपडे घ्यायला सुद्धा नीट पैसे नसायचे. पण आमची दिवाळी असायची ना ती फक्त प्रेमाची दिवाळी असायची. तेव्हा कल्पना आता म्हणते प्रेमाने साजरा होईल ना तोच तर खरा सण असतो. पुढे आता सायली म्हणते मला असं वाटायचं की जेव्हा मी नोकरीला लागेन ना तेव्हा मधुभाऊंचे कष्ट नक्कीच कमी होतील. पण आई बघा ना आता दिवाळी आहे आणि मी तर काहीच करू शकत नाही. तेव्हा कल्पना म्हणते सायली अगं जेव्हा काहीच कळत नाही ना बाळा की नक्की काय करायचंय पुढे तेव्हा सगळं काही अगदी देवी आईवरच सोपवायचं असतं. अगं तिचं आपल्या सगळ्यांकडे अगदी बारीक लक्ष असतं आणि ती आपल्याला कधी म्हणजे कधीच नाराजसुद्धा करत नाही. पुढे आता कल्पना सांगू लागते मधुभाऊंना खरंच देवी आईचा आशीर्वाद आहे म्हणून तर त्यांना एवढा चांगला वकील मिळालाय. तेव्हा सायलीला आता धक्काच बसतो की कसला चांगला वकील. मग आता ती एकदम गप्प होऊन जाते. तेव्हा कल्पना म्हणते हे बघ सायली तुला जर शांत बसावं असं वाटत असेल तर माझी बडबड तरी कशाला उगीच. मग आता सायली म्हणते नाही आई तसं नाही अहो तुमच्या बोलण्याने खरंच मला खूप धीर मिळालाय. तेव्हा कल्पना म्हणते जा सायली तू जरा देवी आईच्या समोर जाऊन उभी राहा तुझं मन जरा खंबीर होईल. तेव्हा सायली आता पाणावलेल्या डोळ्यांनी कल्पनाकडे पाहतच राहते. तेव्हा सायली विचारते खरंच मला बरं वाटेल आई आलेच हा असं म्हणून ती आता देवी आई समोर जाते. दुसरीकडे आता ॲडव्होकेट पवार हे म्हणतात की अर्जुन सुभेदार कोर्टाला मिसलीड करताय. आता गोळी उजव्या हाताने मारली की डाव्या हाताने मारली याने काहीही फरक पडतच नाही पण बेसिकली गोळी ही झटापटीमध्ये मारली गेली होती त्यामुळे ती गोळी कुठेही जाऊ शकते. तेव्हा अर्जुन आता हसतच म्हणतो थँक्यू ॲडव्होकेट पवार अहो तुम्ही माझ्या बाजूने केस लढतायत थँक्यू सो मच फॉर दॅट. तेव्हा कुणाला काहीच समजत नाही नक्की असं अर्जुन का बोलतोय. मग आता अर्जुन म्हणतो मी कधीपासून तेच म्हणतोय की विलास आणि त्याचबरोबर मधुकर पाटलांमध्ये झटापट झाली होती आणि मी मगापासून तेच म्हणतोय मधुभाऊंचं स्टेटमेंटसुद्धा हेच आहे की आमच्या दोघांची झटापट सुरू होती ना तेव्हा साक्षीने गोळी चालवली. ऑफकोर्स साक्षीचा उजवा हात मधुभाऊंच्या उजव्या हाता एवढा वीक नाहीच आहे. इकडे साक्षी आता खूपच घाबरते तिला काहीही सुचत नाही. मग आता रागातच ती म्हणते हा अर्जुन सारखं सारखं माझं नाव का घेतोय. महिपत आता तिला जरा रागातच म्हणतो थांब जरा. तर आता अर्जुन पुढे सांगू लागतो की प्रिया मधुकरचं असं स्टेटमेंट आहे की विलास पाटील हे मधुकर पाटलांना पैसे देत नव्हते ते तिजोरीजवळ उभे होते. मग ते पिस्तूल विलासच्या इतक्या जवळ कसं आलं आणि शिवाय मी हे प्रूव्ह सुद्धा केलेलं आहे मी लॉर्ड की विलासवर झाडलेल्या गोळीचं डिरेक्शन आणि डाव्या हाताचं डिरेक्शन अगदी मॅच होतच नाहीये. तेव्हा ॲडव्होकेट पवार म्हणतात या सगळ्यामध्ये मधुकर पाटील हे निर्दोष सिद्ध होतच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो मी त्यांना निर्दोष सिद्ध करतच नाही ॲडव्होकेट पवार आणि त्यासाठीचे पुरावे मी नंतर कोर्टामध्ये सबमिट करेनच. पण माझ्याकडे आता जे पुरावे आहेत ना ते त्यांना बेलवर सोडवण्यासाठी अगदी पुरेसे आहेत. त्यावेळी आता
ॲडव्होकेट पवार म्हणतात की पाटलांवरचा खुनाचा आरोप अजूनही तुम्ही सिद्ध केलेला नाहीये की ते निर्दोष आहेत म्हणून. अर्जुन म्हणतो हो ते मला माहीत आहे, पण तसंच जसं साक्षी शिखरे या खुनाच्या रात्री नक्की कुठे होत्या हे त्या अजूनही सिद्ध करू शकल्या नाहीत, सेम तसंच ना. तेव्हा ॲडव्होकेट पवार म्हणतात हे सिद्ध करणं तुमचं काम आहे, कारण साक्षी शिखरे ह्या नक्की खुनाच्या रात्री कुठे होत्या हे तुम्ही शोधून काढायचं. तेव्हा अर्जुन कोर्टाला सांगतो मी हाच आरोप केलाय की साक्षी शिखरे या खुनाच्या रात्री आश्रमामध्ये होती आणि त्याचबरोबर तिनेच हा खून केलाय आणि त्यांनी शिवानी नावाची एक खोटी साक्षीदार कोर्टामध्ये उभी केली आणि ते मी प्रूव्ह सुद्धा केलं होतं, कारण साक्षी शिखरे अजूनही त्या रात्रीबद्दल खरं बोलत नाहीच आहेत. मग त्याची शिक्षा मधुकर पाटलांना का मिळतीये मिलॉर्ड. तेव्हा तो सर्वांना आता विचार करायला भाग पाडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनने खूप छान प्रकारे आता आपले मुद्दे कोर्टात मांडलेले असतात आणि त्या पुराव्याच्या आधारे मधुकर पाटलांना बेल मिळावी, वाटलं तर मी रोज पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजेरी लावायला सांगेन, त्यांचा वकील म्हणून मी सगळी जबाबदारी घेतो. जज साहेब लगेच निर्णय देत म्हणतात की अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार मधुकर पाटलांना बेल देण्यात येत आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.